नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 9वी गणित भाग 2 मधील बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री या पहिल्या चॅप्टर मधील वेगवेगळ्या कन्सेप्ट या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. ते असणार आहेत लाईन सेगमेंट, लाईन, रे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पहा. अजूनही आपण मॅथ्ससाठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, या चॅप्टरच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण 2-3 बेसिक कन्सेप्ट अभ्यासलेल्या होत्या. त्या म्हणजे पॉइंट, डिस्टन्स बिटवीन पॉइंट्स, बिटवीननेस ऑफ पॉइंट्स यासारख्या संकल्पना आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेल्या आहेत. या व्हिडिओमध्ये या व्यतिरिक्त वेगळ्या अशा काही कन्सेप्ट आपण अभ्यासणार आहोत. त्यापैकी पहिली कन्सेप्ट असणार आहे लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंटला मराठीमध्ये म्हटलं तर रेषाखंड. रेषाखंडाचं वर्णन किंवा डेफिनेशन ही ढोबळमाने आपल्याला कशी करता येईल ते आपण या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी आपल्याला एक लाईन सेगमेंट दिसतो आहे. ए बी हा तो लाईन सेगमेंट आहे. याचं रीडिंग करताना आपल्याला रेषाखंड ए बी किंवा रेषाखंड बी ए म्हणजे सेगमेंट ए बी और सेगमेंट बी ए असं आपल्याला करता येतं. मग ए आणि बी हे त्याचे अंत्यबिंदू असणार आहे. दीज आर द एंड पॉइंट्स ऑफ दॅट सेगमेंट. मग याचं वर्णन आपल्याला कसं करता येईल ते या ठिकाणी वर्णन आहे. The union of point A, point B and points between A and B is called segment AB. अगदी मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर युनियन सेट हा आपण मॅथ फर्स्टच्या फर्स्ट चॅप्टरमध्ये अभ्यासलेला आहे, ज्याला मराठीमध्ये आपण संयोग संच असं म्हणतो. इथे वेगवेगळ्या 3 घटकांचा संयोग या ठिकाणी केलेला आहे. बिंदू A, बिंदू B आणि बिंदू ए बी च्या दरम्यान असलेल्या सर्व बिंदूंचा जो संच तयार होईल, जो संयोग संच तयार होईल, त्या संयोग संचास रेषाखंड ए बी असं म्हणता येईल. यानंतर जर समजा आपल्याला या सेगमेंटचं नाव लिहायचं असेल तर इन ब्रीफ इट इज रिटन ॲज सेगमेंट ए बी और सेगमेंट बी ए. द डिस्टन्स बिटवीन द एंड पॉइंट्स ऑफ द सेगमेंट इज कॉल्ड द लेंथ ऑफ द सेगमेंट. म्हणजे या अंत्यबिंदूंमधील अंतर जे आहे ते अंतर म्हणजे या रेषाखंडाची लांबी असणार. आता ही जी लांबी आहे ती लांबी लिहिताना एल इन ब्रॅकेट ए बी अशी लिहिली जाते. इट इज डिस्टन्स बिटवीन एंड पॉइंट्स ए अँड बी. म्हणजे याचं रीडिंग करताना लेंथ ए बी किंवा रेषाखंड ए बी ची लांबी या पद्धतीने आपण वाचणार आहोत. कुठल्याही रेषाखंडाची लांबी म्हणजे त्याच्या अंत्यबिंदूंमधील अंतर ही संकल्पना आपल्याला समजावून घ्यायची आहे. त्यानंतर जर समजा लेंथ ए बी म्हणजे दिलेल्या रेषाखंडाची लांबी 5 सेंटीमीटर असेल, देन इट इज ऑल्सो रिटन ॲज ए बी इज इक्वल टू 5. म्हणजे प्रत्येक वेळी स्मॉल एल लिहून गोल कंसामध्ये त्या रेषाखंडाचं नाव लिहिण्याची आवश्यकता नाही. फक्त ए बी या रेषाखंडाचं नाव लिहून त्याच्यासमोर त्याची लेंथ लिहिली तरी सुद्धा चालण्यात पुरेसं आहे. म्हणजे या रेषाखंडाची लांबी ए बी इज इक्वल टू 5 असे आपण या ठिकाणी लिहू शकतो. त्यानंतर सेकंड कन्सेप्ट आहे रे ए बी. रे ए बी म्हणजे किरण ए बी. किरण ए बी जो आहे तो आपल्याला आकृतीमध्ये या ठिकाणी दिसतोय. याचा ए पासून तो स्टार्ट झालेला आहे. किरण हा नेहमी एका बाजूला अनंतापर्यंत वाढत जातो, ही त्याची फिगर आहे. या आकृतीच्या आधारे किरण ए बी ची व्याख्या करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सपोज ए अँड बी आर 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स. द युनियन ऑफ सेट ऑफ पॉइंट्स ऑन सेगमेंट ए बी म्हणजे ए बी या रेषाखंडावरील सर्व बिंदू अँड द पॉइंट्स सच दॅट ए डॅश बी डॅश पी इज कॉल्ड द रे ए बी. विद्यार्थी मित्रांनो, हे समजावून घ्या. जर समजा ए आणि बी हे कोणतेही 2 विभिन्न बिंदू असतील तर त्या रेषाखंडावरील सर्व बिंदूंचा आणि पी या अशा सर्व बिंदूंचा की ज्यामुळे ए डॅश बी डॅश पी ठरेल. म्हणजे पी हे असे सर्व बिंदू की जे बी ला ए आणि स्वतःच्या दरम्यान घेतील अशा सर्व बिंदूंचा संच म्हणजे किंवा संयोग संच म्हणजे रे ए बी. म्हणजे पी हे बिंदू आपल्याला अनेक मिळतील
की जे पी बिंदू आणि ए बिंदू यांच्या दरम्यान बी येईल अशा अनेक पी बिंदूंचा संच आपल्याला मिळू शकेल. असे सर्व पी बिंदू त्यानंतर ए बी या रेषाखंडावरील सर्व बिंदू यांचा युनियन सेट म्हणजे संयोग संच याला म्हटलं जातं रे ए बी किंवा किरण ए बी. ज्या पद्धतीने आपण लाईन सेगमेंटचं रीडिंग करतो, लाईन सेगमेंट किंवा सेगमेंट ए बी और सेगमेंट बी ए, तसं इथं मात्र आपल्याला फक्त एकाच प्रकारे याचं रीडिंग करता येईल आणि ते रीडिंग असणार आहे रे ए बी और रे ए पी. आपल्याला याचं उलट इनव्हर्स रीडिंग करता येणार नाही, कारण हा जो पॉइंट आहे ए, हिअर पॉइंट ए इज कॉल्ड एंड पॉइंट ऑफ द रे, म्हणजे तो अंत्यबिंदू असणार आहे किरणाचा आणि किरणाचं नाव वाचताना आपल्याला नेहमी त्याच्या अंत्यबिंदूपासून सुरुवात करायची आहे. त्यानंतर पुढची संकल्पना किंवा पुढची बेसिक कन्सेप्ट आहे ती म्हणजे लाईन. या ठिकाणी एक लाईनचे डेफिनेशन या ठिकाणी सांगितलेली आहे. द युनियन सेट ऑफ ऑल पॉइंट्स ऑन रे ए बी अँड अपोजिट रे ऑफ रे ए बी इज कॉल्ड लाईन सेगमेंट. म्हणजे या ठिकाणी लाईन किंवा रेषा, या रेषेची व्याख्या करताना त्यांनी काय सांगितले पहा, की किरण ए बी आणि किरण ए बीचा विरुद्ध किरण यांच्यावरील सर्व बिंदूंचा संच किंवा त्या दोन किरणांचा संयोग संच याला म्हटलं जातं लाईन ए बी. मग या ठिकाणी लाईन ए बीचं जे रीडिंग आहे ते रीडिंग करताना आपण लाईन ए बी किंवा लाईन बी ए असं दोनही प्रकारे करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, नावं लिहिताना अतिशय गोंधळ उडू शकतो. किरणाचं नाव लिहिताना, रेचं नाव लिहिताना ते त्याच्या एंड पॉइंट पासून सुरुवात करायचं असतं. रेषाखंडाचं नाव हे उलटपालट आपल्याला चालू शकतं. सेगमेंट ए बी किंवा सेगमेंट बी ए असं आपण म्हणू शकतो. लाईनच्या बाबतीतही आपल्याला 3 वेगवेगळ्या प्रकारे नावं सांगता येणं शक्य आहे. लाईन ए बी किंवा लाईन बी ए किंवा त्या लाईनला एखाद्या स्मॉल लेटरने इंडिकेट करून दर्शवून आपण त्या लाईनला लाईन एल, लाईन एम या स्मॉल लेटरचा उपयोग करून त्याचं नाव आपण लिहू शकतो. द सेट ऑफ द पॉइंट्स ऑफ सेगमेंट ए बी इज द सबसेट ऑफ पॉइंट्स ऑफ लाईन ए बी. म्हणजे जर समजा या ठिकाणी आपण एखादी लाईन काढली, त्या लाईनवरती ए आणि बी हे बिंदू घेतले, तर ए आणि बी हा च्या दरम्यान असलेल्या ज्या सर्व बिंदूंचा सेट आहे म्हणजे तो सेगमेंट आहे. सेगमेंट ए बी इज अ सबसेट ऑफ लाईन ए बी. म्हणजे रेषाखंड ए बी हा रेषा ए बीचा उपसंच असतो, कारण रेषाखंड ए बी वरील प्रत्येक बिंदू हा लाईन ए बी वर असतोच असतो. त्यानंतर पुढचा सोपा मुद्दा आहे कॉन्ग्रुअंट सेगमेंट्स. कॉन्ग्रुअंट सेगमेंट्सला मराठीमध्ये आपण म्हणणार आहोत एकरूप रेषाखंड. विद्यार्थी मित्रांनो, एकरूपतेच्या बाबतीमध्ये आपण भरपूर वेळा अभ्यास केलेला आहे. 2 वर्तुळे एकरूप असण्यासाठी त्यांची जी अट आहे ती अट आपल्याला माहिती आहे. 2 वर्तुळे केव्हा एकरूप असतात? जेव्हा त्यांच्या त्रिज्या समान असतात. इफ द रेडियाई ऑफ 2 सर्कल्स आर इक्वल देन द सर्कल्स आर कॉल्ड कॉन्ग्रुअंट सर्कल्स. या संकल्पना, बेसिक संकल्पना आपण अभ्यासलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं कॉन्ग्रुअंट सेगमेंट म्हणजे 2 रेषाखंड एकरूप असण्यासाठीची अट काय असू शकेल? जेव्हा 2 रेषाखंडांची लेंथ, लांबी ही समान असेल तेव्हा त्या रेषाखंडांना एकरूप रेषाखंड असं म्हणतात. या ठिकाणी डेफिनेशन आहे, इथं आपण दाखवलेले पहा. ए बी हा एक सेगमेंट आहे, सी डी हा एक सेगमेंट आहे. या दोनही सेगमेंटवरती सारख्या प्रकारचे साईन दर्शवलेले आहेत. याचा अर्थच मुळात असा आहे की या दोनही रेषाखंडांची लांबी समान आहे, म्हणजेच रेषाखंड ए बी आणि रेषाखंड सी डी हे एकरूप रेषाखंड आहेत. दीज आर द कॉन्ग्रुअंट सेगमेंट्स. म्हणजे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल, इफ द लेंथ ऑफ 2 सेगमेंट्स इज इक्वल देन द 2 सेगमेंट्स आर कॉन्ग्रुअंट. म्हणजे ज्या 2 रेषाखंडांची लांबी समान असते त्या 2 रेषाखंडांना एकरूप रेषाखंड असं आपल्याला म्हणता येतं. आता हे जे रेषाखंड एकरूप आहेत, हे एकरूप सिम्बॉलिकली चिन्हांकित स्वरूपामध्ये कसं लिहायचं? इफ लेंथ ए बी इज इक्वल टू लेंथ सी डी देन सेगमेंट ए बी कॉन्ग्रुअंट सेगमेंट सी डी. दिस इज द साइन फॉर कॉन्ग्रुअन्सी. हे एकरूपतेचं चिन्ह आहे. रेख ए बी
एकरूप रेख सीडी असे याचं मराठीमध्ये वाचन आपल्याला करता येणं शक्य आहे. म्हणजे थोडक्यात सोपा मुद्दा आहे. दोन रेषाखंड एकरूप असण्यासाठी त्यांची लांबी समान असावी लागते. विद्यार्थी मित्रांनो, हे अतिशय सोपे मुद्दे आहेत. यावरती आधारित आपण प्रॅक्टिस सेट 1.2 पाहणार आहोत. अजून काही आपले मुद्दे शिल्लक आहेत. पुढचा आपला बेसिक कन्सेप्ट किंवा पुढचा मुद्दा आहे प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. देर आर 3 प्रॉपर्टीज. म्हणजे एकरूप रेषाखंडांचे 3 वेगवेगळे गुणधर्म आहेत जे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत किंवा पुढे भविष्यामध्ये आपण काही थिअरम प्रूव्ह करणार आहोत, त्यामध्ये आपल्याला या प्रॉपर्टींचा उपयोग करता येतो. फर्स्ट प्रॉपर्टी इज रिफ्लेक्सिव्हिटी, ज्याला मराठीमध्ये परावर्तनता असं म्हटलं जातं. फर्स्ट प्रॉपर्टी इज सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट ए बी. याचा अर्थ काय होऊ शकेल? रेषाखंड ए बी एकरूप रेषाखंड ए बी, याचा अर्थ असा आहे, शाब्दिक स्वरूपामध्ये सांगायचं म्हटलं, ईच सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट विथ इटसेल्फ. म्हणजे प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी एकरूप असतो. ही अतिशय सोपी प्रॉपर्टी आहे. याला मराठीमध्ये म्हटलं जातं परावर्तनता. दुसरी आहे सिमेट्री, ज्याला सममितता असं म्हटलं जातं, आणि ही सुद्धा सोपी आहे. इफ सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट सी डी, देन सेगमेंट सी डी इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट ए बी. म्हणजे जर ए बी हा रेषाखंड सी डी या रेषाखंडाशी एकरूप असेल तर अर्थातच रेषाखंड सी डी सुद्धा रेषाखंड ए बी सी एकरूप असणार आहे. मग या ठिकाणी आपल्याला याचं शाब्दिक स्वरूपामध्ये वर्णन करता येईल. इफ फर्स्ट सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट विथ सेकंड सेगमेंट, देन सेकंड सेगमेंट इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट विथ फर्स्ट सेगमेंट. म्हणजे जेव्हा पहिला रेषाखंड हा दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असतो तेव्हा दुसरा रेषाखंड हा पहिल्या रेषाखंडाशी एकरूप असतोच. हिला मराठीमध्ये म्हटलं जातं सममितता आणि इंग्रजीमध्ये या प्रॉपर्टीला नाव दिलेलं आहे सिमेट्री. ना थर्ड प्रॉपर्टी ट्रान्झिस्टिव्हिटी, म्हणजे संक्रमकता. याचं वर्णन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. इफ सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट सी डी अँड सेगमेंट सी डी इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट ई एफ. या ठिकाणी एफ हा जो बिंदू आहे तो लिहायचा राहिलेला आहे, आपण तो लगेच या ठिकाणी लिहून घेऊयात. म्हणजे इफ सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट सी डी अँड सेगमेंट सी डी इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट ई एफ, देन सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट ई एफ. याचा अर्थ समजावून घ्या विद्यार्थी मित्रांनो. जर ए बी हा रेषाखंड सी डी या रेषाखंडाशी एकरूप असेल आणि सी डी हा रेषाखंड ई एफ या रेषाखंडाशी एकरूप असेल तर निश्चितपणे पहिला रेषाखंड म्हणजे ए बी हा तिसऱ्या म्हणजे ई एफ या रेषाखंडाशी कॉन्ग्रुएंट किंवा एकरूप असणार आहे. दॅट मीन्स इफ फर्स्ट सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट विथ सेकंड सेगमेंट and second segment is congruent with third segment, then first segment and third segment, these segments are congruent segments. याला म्हटलं जातं संक्रमकता. म्हणजे एकाकडून तो दुसरीकडे गुणधर्म संक्रमित झालेला आहे म्हणून याला मराठीमध्ये म्हटलं जातं संक्रमकता गुणधर्म. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत तो म्हणजे मिड पॉइंट ऑफ अ सेगमेंट, ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं मध्यबिंदू, रेषाखंडाचा मध्यबिंदू. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, मध्यबिंदू हा फक्त रेषाखंडाला असणार आहे. किरणाला किंवा रेषेला मध्यबिंदू दर्शविता येणार नाही, कारण त्या दोनही घटकांची लांबी आपल्याला मोजता येत नाही, कारण त्यांची लांबी अमर्यादपर्यंत वाढत जाते. रेषा ही दोनही बाजूला अमर्याद वाढते, तर किरण हा एका बाजूला मर्यादितपणे वाढत असतो. म्हणून त्यांना विशिष्ट प्रकारची लांबी नसल्यामुळे त्यांचा मध्यबिंदू काढता येणं शक्य नसतं. मात्र रेषाखंडाला विशिष्ट अशी लांबी असते म्हणून आपण त्या रेषाखंडाचा मध्यबिंदू मिळवू शकतो. या ठिकाणी पहा, ए बी हा एक सेगमेंट आहे. ए बी या सेगमेंटवरती ए आणि बी च्या दरम्यान रेषाखंडावरती एम हा बिंदू अशा रीतीने आहे की ए एम हा सेगमेंट आणि बी एम हा सेगमेंट हे दोनही सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहेत. याचा अर्थ ए बी हा रेषाखंड आणि बी एम हा रेषाखंड समान लांबीचे आहेत. वेगळ्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर बिंदू एम हा ए आणि बी पासून समदूर अंतरावरती असून तो त्या रेषाखंडावरतीच आहे. म्हणजे पॉइंट एम ई लाइज ऑन द सेगमेंट ए बी अँड इट इज ॲट इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉइंट्स, दॅट मीन पॉइंट्स ए अँड पॉइंट बी. हेन्स पॉइंट एम इज कॉल्ड मिड पॉइंट ऑफ द
सेगमेंट ए बी. या ठिकाणी त्याचं वर्णन दिलंय. इफ ए डॅश एम डॅश बी, याचा अर्थ असा आहे पॉइंट एम इज इन बिटवीन पॉइंट ए अँड पॉइंट बी अँड सेगमेंट ए एम इज कॉन्ग्रुअंट विथ सेगमेंट एम बी, म्हणजे ए एम ची लांबी आणि एम बी ची लांबी समान आहे. देन एम इज कॉल्ड द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी, म्हणजे ए बीचा एम हा मध्यबिंदू असणार आहे, कारण तो त्या रेषाखंडावरती असून अंत्यबिंदू ए आणि बी पासून तो समदूर आहे आणि त्यामुळं त्या रेषाखंडाचे जे दोन भाग होतात ते दोनही भाग एकरूप आहेत, म्हणून बिंदू एम ला रेषाखंड ए बीचा मध्यबिंदू असं म्हणता येतं. आता या ठिकाणी एक महत्त्वाचं वाक्य आहे, एव्हरी सेगमेंट हॅज वन अँड ओनली वन मिड पॉइंट, म्हणजे प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनमध्ये हे आपल्याला स्टेटमेंट विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे महत्त्वाचं आहे प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट्स ऑर रेज, म्हणजे किरण आणि रेषाखंड यांच्यामधील लंबता. आता लंबता ही आपण या ठिकाणी समजावून घेऊयात, कारण आपल्याला बऱ्याचशा आकृत्यांमध्ये लंब रेषाखंड काढावे लागतील, रचना कराव्या लागतील. त्या ठिकाणी आपल्याला या मुद्द्याची आवश्यकता भासणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक लाईन दिसते, लाईन ए बी म्हणा, किंवा हा एक सेगमेंट पण आहे, सेगमेंट ए बी, आणि एक लाईन सी डी आहे. दीज लाईन्स आर इंटरसेक्टिंग लाईन्स, या दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतायत, परंतु त्यांचा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे, या इंटरसेक्शन पॉइंट जवळ तयार झालेले हे चारही जे कोण आहेत ते एक्झॅक्टली 90 डिग्रीचे आहेत, म्हणजे 90 अंश मापाचे आहेत. मग अशा वेळी आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की लाईन सी डी इज परपेंडिक्युलर टू लाईन ए बी. मराठीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर रेषा सी डी ही रेषाखंड ए बी किंवा रेषा ए बी ला लंब आहे, कारण त्या एकमेकींना काटकोनामध्ये छेदत आहेत. त्यांच्या छेदनबिंदूजवळ काटकोन तयार झालेला आहे. देअरफॉर दीज लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. याचं वर्णन या ठिकाणी दिलंय. इफ द लाईन्स containing two segments, two rays or a ray and a segment are perpendicular to each other, then the two segments, two rays or the segment and the ray are said to be perpendicular to each other. Perpendicular चा अर्थच मुळात या ठिकाणी आपल्याला असा घ्यायचा आहे की जर दोन रेषाखंड हे एकमेकांना छेदत असतील आणि त्यांच्या छेदनबिंदूजवळ हा काटकोन तयार होत असेल, तर ते दोन रेषाखंड किंवा ते दोन किरण किंवा त्या दोन रेषा किंवा एक किरण आणि एक रेषा या रीतीने आपण वेगवेगळ्या जोड्या लावू शकतो, ते एकमेकांना लंब आहेत, परपेंडिक्युलर आहेत असं म्हटलं जातं. आता हे परपेंडिक्युलर सिम्बॉलिकली कसं लिहायचं असतं? इन द फिगर सेगमेंट ए बी हा जो सेगमेंट आहे इट इज परपेंडिक्युलर टू लाईन डी सी और लाईन सी डी. दिस इज अ साइन ऑफ परपेंडिक्युलरिटी. That means segment AB is perpendicular to line DC. म्हणजे या दोघांच्या मध्ये छेदनबिंदू जवळ इंटरसेक्शन पॉइंट जवळ एक्झॅक्टली राईट अँगल फॉर्म झालेला आहे, क्रिएट झालेला आहे. म्हणून हे दोन घटक जे आहेत सेगमेंट आणि लाईन ह्या एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर हेच आपण वेगळ्या स्वरूपात लिहू शकतो. और सेगमेंट AB इज परपेंडिक्युलर टू रे CD. सी डी हा सी इथून जर आपण रे सुरू केला तर हा जो या बाजूला अमर्यादपणे वाढणार आहे हा रे सी डी आणि लाईन ए बी सेगमेंट ए बी दीज आर परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला परपेंडिक्युलरिटी म्हणजे लंबता हा जो कन्सेप्ट किंवा मूलभूत कन्सेप्ट संकल्पना आहे ती संकल्पना आपल्याला पुढे वेगवेगळ्या थिअरममध्ये वापरायची आहे. त्यानंतर डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम अ लाईन, म्हणजे एखाद्या रेषेचं एखाद्या बिंदूचं एखाद्या रेषेपासूनचं अंतर जर आपल्याला शोधायला सांगितलं तर ते नेमकं कसं शोधतात ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी एक लाईन आहे, लाईन ए बी, आणि या लाईनच्या बाह्य भागामध्ये सी हा बिंदू आहे. मग जर सी या बिंदूचं लाईन ए बी पासूनचं डिस्टन्स जर आपल्याला विचारलं किती अंतरावरती सी हा बिंदू आहे लाईन ए बी पासून, तर ते आपण कसं काउंट करायचं, कसं मेजर करायचं?
तर ते नेहमी लंब अंतर मोजायचं असतं. स्लॅन्टिंग डिस्टन्स इथं अलाउड नाही. तिरकस ते आपल्याला अंतर मोजता येणार नाही, ते अंतर चुकीचं ठरेल. म्हणजे एखाद्या रेषेबाहेरील बिंदूचं त्या रेषेपासूनचं अंतर शोधण्यासाठी आपल्याला त्या बिंदूतून त्या रेषेवरती सुरुवातीला एक लंब म्हणजे परपेंडिक्युलर ड्रॉ करावं लागेल. अँड लेंथ ऑफ दॅट परपेंडिक्युलर सेगमेंट इज डिस्टन्स ऑफ दॅट पॉईंट फ्रॉम दॅट लाईन. मग या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल, इफ लाईन सी डी इज परपेंडिक्युलर टू लाईन ए बी अँड द पॉईंट डी ऑन द लाईन ए बी, इफ सेगमेंट सी डी इज परपेंडिक्युलर टू लाईन ए बी, म्हणजे हा सी डी जो आहे तो सी डी हा लाईन ए बी ला परपेंडिक्युलर आहे आणि डी हा जो पॉईंट आहे तो डी पॉईंट हा लाईन ए बी वर असेल, then the length of CD is called the distance of point C from the line AB. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सांगितलंय की जर रेषाखंड CD हा रेषा AB ला लंब असेल आणि D हा बिंदू रेषा AB वरती असेल तर रेषाखंड CD ची लांबी म्हणजे बिंदू C चं रेषाखंड AB पासूनचं अंतर होय. यानंतर पुढे The point D is called the foot of the perpendicular. D हा जो बिंदू आहे त्याला म्हटलं जातं पाया, या परपेंडिक्युलरचा पाया आहे. If length CD is equal to A, जर या रेषाखंडाची लांबी A असेल, then the point C is at point A from the line AB. म्हणजे आपण जर रेषाखंडाची लांबी A अशी गृहीत धरली तर या ठिकाणी आपल्याला असा अर्थ त्याचा घेता येईल की C हा बिंदू लाईन ए बी पासून ए या अंतरावरती आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात आपल्याला या ठिकाणी असं म्हणावं लागेल की कुठल्याही बिंदूचं एखाद्या रेषेपासून अंतर शोधायचं असेल तर त्या बिंदूतून त्या रेषेवरती लंब काढून त्या लंब रेषाखंडाची लांबी म्हणजे त्या बिंदूचं रेषाखंड ए बी पासूनचं अंतर असणार आहे. त्यानंतर कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स हा शेवटचा मुद्दा आहे. कंपॅरिझन म्हणजे दोन रेषाखंडांची तुलना. या ठिकाणी दोन रेषाखंड आपल्याला दिसत आहेत, रेषाखंड ए बी आणि रेषाखंड सी डी. कोणता रेषाखंड मोठा आणि कोणता रेषाखंड लहान आहे आपल्याला आकृतीचं निरीक्षण करता लगेच लक्षात येईल. ए बी या रेषाखंड सी डी या रेषाखंडापेक्षा लहान आहे हे आपल्याला दिसून येते. या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल, इफ द लेंथ ऑफ सेगमेंट ए बी इज लेस दॅन द लेंथ ऑफ सेगमेंट सी डी, म्हणजे रेषाखंड ए बी ची लांबी ही रेषाखंड सी डी च्या लांबीपेक्षा कमी असेल, then it is written as segment AB is smaller than segment CD. म्हणजे जर रेषाखंड AB ची लांबी रेषाखंड CD च्या लांबीपेक्षा कमी असेल तर सेगमेंट AB हा लहान आहे सेगमेंट CD पेक्षा असं म्हणता येईल. किंवा सेगमेंट CD is greater than सेगमेंट AB, म्हणजे रेषाखंड CD हा रेषाखंड AB पेक्षा मोठा आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे जेव्हा आपल्याला दोन रेषाखंडांच्या लांबींच्या बाबतीमध्ये किंवा त्यांची तुलना करायची असते तेव्हा त्यांच्या लांबी आपल्याला गृहीत धराव्या लागतात. म्हणजे द कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स डिपेंड्स अपॉन देअर लेंथ्स, म्हणजे कोणत्याही दोन रेषाखंडांची तुलना करण्यासाठी आपल्याला त्या दोन रेषाखंडांची लांबी जी आहे त्या लांबीला गृहीत धरून त्यांच्यातील लहान मोठेपणा ठरवावा लागतो. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोप्या 9 कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. अतिशय सोप्या आहेत. पुन्हा एकदा पहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत अभ्यासा. काही प्रॉब्लेम असल्यास काही शंका असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, मित्रांना शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. अजूनही काही विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. काळजी घ्या. धन्यवाद.